नमस्कार. महाराष्ट्रातल्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक जबरदस्त आणि खूप महत्वाची बातमी आहे. अद्रक आणि हळदीची लागवड करणाऱ्यांसाठी शासनाने एक खास आर्थिक योजना आणली आहे. चला तर मग या योजनेबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर पाहिलं. या नवीन सरकारी योजनेमधून अद्रक आणि हळद लागवडीसाठी तब्बल 1,00,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. विचार करा, हे किती मोठी मदत ठरू शकते. ठीक आहे, तर आता मूळ मुद्द्याकडे येऊया. ही योजना नक्की आहे तरी काय? तिचा उद्देश काय आहे आणि याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे, हे सगळं आता आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर बघा, ही योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा एक भाग आहे. यामागचा सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. राज्यात मसाला पिकांचं उत्पादन वाढवायचं आणि त्यातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आणखी मजबूत करायचं. या योजनेमध्ये मुख्यत्वे करून अद्रक आणि हळद या पिकांवर भर दिला आहे, पण त्यासोबतच इतर काही बहुवार्षिक मसाला पिकांचाही यात समावेश आहे. त्यामुळे जे शेतकरी ही पिकं घेतात त्यांच्यासाठी ही योजना म्हणजे एक सुवर्णसंधीच आहे. आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की हे अनुदान नक्की किती आणि कसं मिळणार? म्हणजे पैसे कसे मिळतील, याची प्रक्रिया काय आहे ते पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुदानाची रक्कम. या योजनेतून शेतकऱ्यांना कमीत कमी 80,000 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 1,00,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. ही रक्कम लागवडीच्या खर्चासाठी नक्कीच मोठा हातभार लावेल. आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे. सरकार हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतं. म्हणजे मध्ये कोणीही नाही, दलाली नाही. जे काही अनुदान मंजूर होईल ते थेट आपल्या खात्यात जमा होणार. आता मनात प्रश्न येईल की या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं? तर चांगली गोष्ट ही आहे की यासाठीचे नियम किंवा निकष खूप सोपे आणि सरळ आहेत. बघा, यासाठी पात्र होणं खूप सोपं आहे. फक्त 3च मुख्य अटी आहेत. पहिली, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. दुसरी, ज्या जमिनीवर शेती करायची आहे ती स्वतःच्या नावावर हवी. आणि तिसरी, साहजिकच अर्जदार अद्रक किंवा हळद लागवड करणारा असावा. बस, इतकेच सोपे निकष आहेत. चला, आता सध्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे येऊया. तो म्हणजे अर्ज कसा करायचा. अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आपण आता स्टेप बाय स्टेप समजून घेऊ, म्हणजे काही गोंधळ होणार नाही. अर्ज करण्याचे 2 एकदम सोपे मार्ग आहेत. एकतर जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो, किंवा मग घर बसल्या महाडीबीटी या सरकारी वेबसाईटवरून ऑनलाईन अर्जही करता येतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की अर्ज पूर्णपणे भरून योग्य कागदपत्रांसोबतच जमा करायचा आहे. आता अर्जासोबत कोणती कागदपत्र लागतील? तर आपला आधार कार्ड, जमिनीचा 7/12 उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स आणि एक पासपोर्ट साईज फोटो. ही कागदपत्र आधीच तयार ठेवली की अर्ज करायला सोपं जातं. चला, आता शेवटच्या पण अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. अर्ज करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर सगळी मेहनत वाया जाऊ शकते. फक्त 2 गोष्टी, पण खूप महत्त्वाच्या. पहिली म्हणजे अजिबात वेळ घालवू नका. अशा योजना मर्यादित वेळेसाठीच असतात, त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी काही माहिती भरत आहात आणि जी कागदपत्र देत आहात ती 100% बरोबर आणि पूर्ण आहेत याची खात्री करा. कारण एका छोट्याशा चुकीमुळेही अर्ज रद्द होऊ शकतो. तर ही होती अद्रक आणि हळद लागवडीसाठीच्या सरकारी अनुदानाबद्दलची संपूर्ण माहिती. बघा, ही सरकारकडून मिळणारी एक खूप मोठी संधी आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या सुवर्ण संधीचं सोनं करण्यासाठी आपण सगळे तयार आहोत का? नक्की विचार करा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच पाऊल उचला.